ज्या विद्यार्थ्यांनी 2024-25 मध्ये स्वाधारचे फॉर्म भरलेले असेल त्या विद्यार्थ्यांना त्यांची पहिली इन्स्टॉलमेंट आलेली असेल किंवा आलेली नसेल, तर त्या विद्यार्थ्यांना जर पैसे आलेले नसेल तर त्यांना फॉर्ममध्ये एक ऑप्शन आहे, त्यामध्ये त्यांना एक फॉर्म फिलअप करून सबमिट करायचा आहे। आता यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की यामध्ये 2024-25चे फॉर्म आहे, म्हणजे लास्ट इयरचे। यावर्षी काय चालू आहे, 2025-26 सुरू आहे, तर 2024-25 आणि 25-26 यावर्षी आहे। यावर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ नाही आहे, हा व्हिडिओ 2024-25च्या विद्यार्थ्यांसाठी आहे। तर त्या विद्यार्थ्यांनी सर्वात प्रथम लॉग इन करून घ्यावे, त्यांची आयडी आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्या, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। समजा 2024-25 मध्ये विद्यार्थ्यांना पहिली इन्स्टॉलमेंट आलेली असेल, जी काही XYZ अमाऊंट असेल तुम्हाला आलेली असेल, किंवा कोणत्या विद्यार्थ्यांना सेकंड इन्स्टॉलमेंट बाकी असेल, तर सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी तुम्ही एक फॉर्म भरू शकता, तो तुमच्या लॉग इनमध्येच उपलब्ध करून दिलेला आहे। आणि समजा एखादा विद्यार्थी आहे, ह्या विद्यार्थ्याला एकही इन्स्टॉलमेंट आलेली नसेल, त्या विद्यार्थ्यांनी आपल्या ऑफिसला व्हिजिट करा। ज्यांना एकही इन्स्टॉलमेंट आलेली नाही आहे, एकही रुपया आलेला नाही आहे 2024-25चा, त्यांनी डायरेक्टली आपल्या ऑफिसला व्हिजिट करून आपल्या फॉर्मचे स्टेटस चेक करा। का बरं तुम्हाला पैसे आलेले नाही आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। समजा आता ज्यांना पहिली इन्स्टॉलमेंट आलेली आहे, सेकंड बाकी आहे, सेकंडवाल्यांनी यामध्ये दिलेला फॉर्म फिलअप करा। तर आता करून घ्या तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे संपूर्ण फॉर्म दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला पहिलं जे ऑप्शन आहे सोशल जस्टिस, इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता संपूर्ण ऑप्शन तुमच्यासमोर उपलब्ध आहे। तर आता तुम्हाला क्लिक कुठं करायचं आहे बघा, इथे स्वाधार इन्स्टॉलमेंट डिटेल्स ऑप्शन दिलेला आहे सर्वात शेवटी, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर ज्यांनीही स्वाधारसाठी फॉर्म भरलेला असेल तेच विद्यार्थी तिथे क्लिक केल्यानंतर त्यांना संपूर्ण ऑप्शन येणार। ज्यांनी स्वाधारसाठी फॉर्म भरलेला नसेल त्यांना ॲक्सेस डिनाईड म्हणून एक तिथे पॉपअप विंडो येऊ शकते। तर इथे तुम्हाला एक स्टेटमेंट बी आहे, तुम्ही काही विद्यार्थ्यांनी भरलंसुद्धा असेल, कारण भरपूर साऱ्या ऑफिसनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही स्टेटमेंट बी अपलोड करा म्हणून। त्यामध्ये तुमचे प्रेझेंटी, त्यामध्ये तुमच्या म्हणजे तुम्हाला किती तुमची प्रेझेंटी होती, त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे, या संदर्भात एक फॉर्म आहे, तो फॉर्म तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे। तर तो फॉर्मसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की नेमका कसा फिलअप करायचा आहे। ज्यांनाही पहिली इन्स्टॉलमेंट आलेली आहे, सेकंड आलेली नाही आहे, त्यांनी हा फॉर्म भरा। ज्यांनाही पहिलीसुद्धा इन्स्टॉलमेंट आलेली नसेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या ऑफिसला व्हिजिट करा। मी वारंवार सांगण्याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थी व्हिडिओ पूर्ण बघत नाही, म्हणून त्यांना लक्षात यायला पाहिजे की आपल्याला कोणती स्टेप करायची आहे। हा व्हिडिओ सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी आहे, फर्स्ट इन्स्टॉलमेंटसाठी नाही आहे, कारण फर्स्ट इन्स्टॉलमेंट डायरेक्टली येत असते। आली नसेल ऑफिसला व्हिजिट करा, फॉर्मचं स्टेटस बघा, त्रुटी असेल काय असेल एकदा चेक करून घ्या। बघू शकता इन्स्टॉलमेंट डिटेल्सला क्लिक केल्यानंतर इथे फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं, इथे तुम्हाला इन्स्टॉलमेंट सिलेक्ट करायची आहे। इथून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता, म्हणजे स्टेटमेंट बी जे तुम्हाला अपलोड करायचं आहे इथून तुम्ही डाउनलोड करू शकता। इथून तुम्ही 250 KB आतमध्ये स्कॅन कॉपी करून इथे ब्राउज करून अपलोड स्टेटमेंटला क्लिक करू शकता, म्हणजे तुमचे जे स्टेटमेंट आहे हे डायरेक्टली अपलोड होऊन जाणार। आणि यामध्ये तुम्हाला तुमची अटेंडन्स किती पर्सेंटेज आहे हे टाकणं गरजेचं आहे, पर्सेंटेज किती भेटलेले आहे तुम्हाला हे टाकणं गरजेचं आहे। इथे तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप मिळालेली आहे का, तर इथे यस क्लिक करा आणि इथे तुम्हाला अमाऊंट विचारण्यात येणार। तर जीही अमाऊंट असेल तुम्हाला मिळालेली, कोणाला 7,000 असेल, कोणाला 5,000 असेल, या प्रकारे तुमच्या स्कॉलरशिपच्या फॉर्ममध्ये जाऊन चेक करा, महाडीबीटी पोर्टलला जाऊन चेक करा आणि त्या प्रकारे तुम्ही त्यामध्ये तेवढी अमाऊंट ॲड करू शकता। तर सर्वात प्रथम तुम्हाला स्टेटमेंट बी हे डाउनलोड करून घ्यायचं आहे। स्टेटमेंट बी डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे हे ओपन होणार। यामध्ये सहाय्यक समाज कल्याण, इथे तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा, इथे वर्ष लिहा 2024-25 येणार इथे। त्यानंतर इथे संपूर्ण जी माहिती आहे तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे तुम्हाला विद्यार्थ्यांचे नाव लिहायचे आहे, इथे प्रवर्ग SC, त्यानंतर इथे शैक्षणिक वर्ष 2024-25 जेही तुमचं या वर्षीचा फॉर्म आहे, तुम्हाला इन्स्टॉलमेंट आलेली नाही आहे। भारत सरकार शिष्यवृत्ती निर्वाह रक्कम किती पैसे मिळतात तुम्हाला महाडीबीटीकडून, उपस्थिती प्रेझेंटी लिहा इथे। त्यानंतर गुणपत्रक किती टक्के मिळाले आणि पास आहे की नापास आहे इथे तुम्हाला नमूद करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे जे स्टेटमेंट बी आहे हे सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी भरण्यात येत आहे आणि भरपूर सारे ऑफिसेस हे स्टेटमेंट बी तुम्हाला मागत असेल तर तुम्ही भरा, किंवा तुम्ही एकदा तुमच्या ऑफिसला व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या की पहिली इन्स्टॉलमेंट आलेली आहे, सेकंड इन्स्टॉलमेंट यायची आहे, तर आम्हाला स्टेटमेंट बी द्यायचं आहे का, ते असेल तर तुम्ही अशा प्रकारे सबमिट करू शकता। आणि यामध्ये तुम्हाला कॉलेजकडून सिग्नेचर आणि स्टॅम्पसुद्धा आणायचा आहे, तुमची कॉलेजची जी ऑथॉरिटी असेल त्यांच्याकडून।
त्यानंतर सर्वात इथे तुम्हाला संपूर्ण माहिती रीड करायची आहे. इथे आपला विश्वासू तुम्हाला इथे तुमचं नाव आणि सिग्नेचर आणि इथे महाविद्यालयाचा शिक्का आणि त्यांची सिग्नेचर अशा प्रकारे तुम्हाला हे जे पेज आहे ते प्रिंट काढून संपूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे आणि फॉर्ममध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे. तर यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती अचूक फिलअप करून घ्या. इथे तुमची अटेंडन्स, पर्सेंटेज, स्कॉलरशिप वगैरेची इन्फॉर्मेशन ॲड करा. स्टेटमेंट बी अपलोड करा आणि सेव्ह करा. सेव्ह झाल्यानंतर तुमचे हे जे पेज आहे हे सेव्ह होऊन जाणार, एडिट होणार नाही. एकदा सेव्ह झालेला फॉर्म कोणताच एडिट होत नाही आहे जोपर्यंत तो सेंड बॅकमध्ये येत नाही आहे, तुम्हालाही माहिती आहे. तर अशा प्रकारे हे सेव्ह करून घ्या आणि स्टेटमेंट बी आणि त्याला जे तुमची मार्कशीट असेल किंवा XYZ जेही डॉक्युमेंट्स असेल हे तुम्हाला ऑफिसला सबमिट करायचं काम पडू शकते. तर ऑफिसला एकदा व्हिजिट करा. ज्यांचेही पैसे आलेले नसेल, ज्यांनाही पहिली इन्स्टॉलमेंट असो किंवा सेकंड इन्स्टॉलमेंट असो, पहिली असो की सेकंड असो, पैसे जर आले नसेल तर ऑफिसला व्हिजिट करा. कारण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना जी त्यांची लास्ट इयरची स्कॉलरशिप आहे ही आलेली आहे. जेही विद्यार्थी राहिलेले आहे त्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी आलेली असेल त्यामुळे ती विद्यार्थी पेंडिंगमध्ये असेल. तुम्ही व्हिजिट करा, चेक करा आणि ऑफिसला सांगा. ते विद्यार्थी जर एकापेक्षा जास्त विद्यार्थी जर व्हिजिट करत असेल ऑफिसला तर त्यांची लिस्ट काढून त्यांनासुद्धा पैसे पाठवण्यात येणार. अशाबद्दलची ही एक अपडेट आहे. भरपूर सारे विद्यार्थी सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी काय करायचं आलेलं नाही आहे अशाबद्दल कमेंट्स करत होते. तर ही प्रोसेस आहे, तुम्ही या प्रोसेसनी सबमिट करू शकता. ही प्रोसेस करायच्या अगोदर तुम्ही एकदा ऑफिसलासुद्धा जाऊन येऊ शकता. होऊ शकते की त्यांच्याकडून तुम्हाला दुसरी कोणती माहिती जर दिली की तुमची स्कॉलरशिप आलेली आहे 1 ते 2 दिवसामध्ये येऊ शकते अशाबद्दल, किंवा XYZ जर तुम्हाला कोणती माहिती जर त्यांनी प्रोव्हाइड केली तर तुम्हाला हा फॉर्म भरायची गरज पडणार नाही आहे. तर स्वाधार योजनेबद्दल ही एक अपडेट होती. यानंतर जी ही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.